नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नैनाने कितीही कारस्थानं केली तरीही कला आणि अद्वैत हे दोघं एकत्र येणारच आहेत. त्यांना एकमेकांपासून कोणीही दूर करू शकत नाही, हे तेवढंच सत्य आहे. मग अद्वैतने कलाची समजूत घातलेली असते. हे सत्य तो तिला का सांगू शकलेला नाही, या सगळ्या गोष्टी त्याने तिला सांगितलेल्या असतात. आणि त्यानंतर अद्वैत कलाला समजून सांगतो की मान्य आहे मला, पण तुझी अवस्थाच तशी नव्हती तर मी काय करणार होतो. तुझ्या बाबतीत जे घडत होतं ते इतकं भयानक होतं. तू तापाने फणफणलेली होती, बेशुद्ध होती, आणि मग तुला कसं सांगणार होतो या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही. हे बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कला ज्या पद्धतीने ही गोष्ट हँडल करत आहे ती मात्र खरंच पाहण्यासारखी आहे. कारण इकडे कलाने सुद्धा अद्वैतला त्या क्षणी समजून घेतलेलं आहे आणि अद्वैत काय म्हणतोय हे तिला कळलेलं असतं. कलाने सांगितलेलं असतं की चालेल, म्हणजे चांदेकर मान्य आहे मला, तू माझ्यापासून लपवलेलं आहे, पण असं पुन्हा करू नको, असं ती सांगत आहे. तर इकडे पुढील भागामध्ये आबा मात्र अद्वैतला सांगत आहेत काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजेच इकडे मंदिरात गेल्यानंतर आता चांदेकर घराकडून पूजा असते आणि ऐनवेळी पूजेच्या वेळी सगळे जमलेले असतात आणि मूर्तीवरती जे वस्त्र असतं ते काढलं जातं आणि त्या क्षणी तिथं असलेले जे गुरुजी आहेत त्यांना धक्का बसतो. हे सगळं काय झालंय, कारण ह्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात हा प्रश्न पडलेला असतो. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे ती मूर्ती जी आहे तिला तडा गेलेला असतो. मूर्तीला तडा गेल्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम येणार असतो. ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. यामुळं आता सगळेजण हादरलेले असतात. सगळ्यांना धक्का बसत असतो की हे कसं शक्य आहे, मूर्तीला तडा कसं काय गेला, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि मग सगळेजण म्हणत आहेत की आबासाहेब, खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. मूर्तीला तडा जायला नको होता आणि मूर्तीला तडा गेलेला आहे असं इकडे सांगितलं जात असतं. आता चांदेकरांच्या घराला शाप लागणार आहे. चांदेकरांच्या घरातलं कधीही चांगलं होणार नाही, कुठलाच संसार सुखाचा होणार नाही, अशा पद्धतीने गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर अद्वैतच्या आजीसुद्धा तिथं असतात, त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र हे सगळं घडत असतं आणि इकडे आबांना तेव्हापासून टेन्शन आलेलं होतं. म्हणून आबांनी आता अद्वैतला इकडे घेऊन गेलेले असतात आणि तिथं गेल्यावर गुरुजींनी, ज्या गुरुजींनी पत्रिका बनवलेली आहे त्या गुरुजींकडे ते बसलेले आहेत आणि त्यांना विचारत आहेत. तेव्हा आता घरातली करती महिला म्हणून रोहिणी सुद्धा तिथं आलेली आहे. तिला असं वाटत आहे की आपण तिथं गेल्याने खूप गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत, म्हणून रोहिणी तिथं आलेली आहे. कशाच्या गोष्टी सॉल्व्ह होणार, रोहिणीला तर काय करायचं हे माहिती आहे प्रेक्षकांना आपल्याला. कारण रोहिणीला हे सगळं जाणून घ्यायचं आहे आणि याचा वापर यांच्याच विरोधात करायचा आहे. त्यासाठी तर रोहिणी हे सगळं करत असते. तिला फक्त कांगावा करायला आवडतं. आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत अद्वैतला कलाच्या आईचा संगीताचा फोन आलेला असतो. त्या येऊ शकलेल्या नसतात म्हणून त्यांनी फोन केलेला असतो. कारण आपण जर कलाकडे आलो तर कलाला हे सत्य समजेल, आपण तिच्यापासून काहीतरी लपवतोय, म्हणून त्या आलेल्या असतात. त्यांनी फोन केलेला असतो. त्या अद्वैतला म्हणतात की कशी आहे तब्येत कलेची, आम्ही त्यासाठीच आलेलो नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, आम्ही सुद्धा तिला काहीच सांगितलेलं नाही आहे. जे काही घडलेलं आहे ते तिच्यापासून लपवून ठेवलेलं आहे. जर तिला ही गोष्ट कळली तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून आपण हे करत आहोत, असं हे बोलणं चाललेलं असतं. इकडे रोहिणी मात्र नैनाला म्हणत असते की अगं शांत राहा, तुला कळतंय का, तू काय करायला जात होती, काल सापडता सापडता राहिली आहेस तू त्या सगळ्यातून आणि पुन्हा तेच करतेस, तुला कळतंय का, असं रोहिणी तिला ओरडत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की मी काही चुकीचं करत नाहीये मॉम इन लॉ, हे करणं गरजेचंच आहे, पण माझी मी कालची परिस्थिती हँडल केली ना, मी काय प्रॉब्लेम क्रिएट केला का, असं रोहिणीला ती सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते की कला आजारी पडली मान्य मला, पण जर मी ही गोष्ट सांगितली तर मात्र ती चांगलीच आजारी पडणार आहे आणि तीच गोष्ट मला हवी आहे. कलाला उद्ध्वस्त करायचं आहे, अशा पद्धतीने ही नैना बोलत असते. इकडे आता संगीता फोनवरती बोलत असते. संगीता म्हणत असते की हो ना, म्हणून तर आम्ही दोघांनीही यायचं टाळलेलं आहे. आम्ही आज तोच विचार केला की नको, कारण कलेला जर हे कळलं, आम्ही तिच्यापासून लपवतोय काहीतरी हे कळलं तर खूप अवघड होईल. तिची तब्येत सध्या खूप नाजूक आहे, आपल्याला तिची काळजी घेणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने संगीता अद्वैतला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो की हो, काळजी करू नका, तुम्ही फोन करा, बोला आणि बघूया काय होते, आम्ही आहोत तिथं तिची काळजी घ्यायला आणि आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट तिच्यापासून लपवूनच ठेवलेली आहे, तिला याबद्दल काहीच सांगितलेलं नाही, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं.
तेव्हा मात्र इकडे नैना हे सगळं ऐकत असते. अद्वैत बिचारा खाली फोनवर बोलतोय, त्याला यातलं काहीच माहीत नाहीये. तोपर्यंत नैना उठते आणि तिथून उठून ती कलाकडे जाते. कलाकडे गेल्यानंतर तिच्या डोक्यात एवढंच आहे की काहीही झालं तरीही हे जे सत्य आहे ते आपण लवकरात लवकर कलाला सांगायचं. एकदा का कलाला हे सगळं कळलं की कलाची वाट लागणार आणि कला आणि अद्वैत दोघंही अगदी भांडायला लागणार, हेच तिच्या डोक्यात असतं. आणि त्यासाठीच तिनं हे सगळं केलेलं आहे. कलाला म्हणते, अगं कला झोपलीस का तू? बरं आराम कर. तेव्हा कला म्हणते, हा नैना ताई बोल ना, काय झालं? तेव्हा मात्र नैना म्हणत असते की तसं नाही गं कला, मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणूनच आले होते. मला ना खरंच दडपण आले गं. कला म्हणते, काय झालं? काही त्रास होतोय का नैनाताई? आता ही नैनाताई किती गोड आहे ते आपल्याला माहितीच आहे. तेव्हा कला आता तिला अगदी पोटतिडकीने विचारत असते, काय प्रॉब्लेम झाला आहे का नैनाताई? मला सांग, तू मला सांगू शकतेस, असं म्हणत कला तिला विचारत आहे. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की अगं तुला एक गोष्ट सांगायची. तेव्हा कला म्हणते, काय झालं बोल. ती म्हणते, अगं मला खूप मानसिक त्रास होतोय. तेव्हा कला म्हणते, काय झालं? कसला मानसिक त्रास होतोय? कशामुळे होतोय? काय प्रॉब्लेम काय आहे सांग. तेव्हा नैना म्हणू लागते की अगं आपले काजल आणि सोहम, मला कळत नाही आहे तुला कसं सांगू. एकतर तुझी तब्येत ठीक नाही आहे, पण जोपर्यंत मी तुला हे सगळं सांगत नाही तोपर्यंत मला ना बरंच वाटणार नाही गं, म्हणून मी सांगायला आले तुला, असं ती बोलत आहे. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं, तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा ती सांगू लागते की जो घडलेला प्रकार आहे तो म्हणजे आम्ही गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला एक व्हिडिओ आला होता, म्हणून आम्ही आपल्या घरी गेलो आणि तिथं गेल्यावर कळलं ते म्हणजे खूप भयानक होतं. काजल आणि सोहम यांना नको त्या अवस्थेत सगळ्यांनी पाहिलं. तेव्हा कलाला धक्का बसतो. कला तर तोंडावर हात ठेवते. कला म्हणते, काय सांगतेस नैना ते, हे खरं आहे? तेव्हा नैना म्हणू लागते की हो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र हे सगळं चालू आहे म्हणून तुला घरातल्याने कोणीच काही सांगितलं नाही आहे. आपल्या काजलने असं वागायला नको होतं आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यानंतर अनामिकाला हे कळलं. अनामिकाने खूप कांगावा केला. आई आणि बाबांना खूप ओरडली. ती आई बाबांवर ओरडून बोलली आणि तेव्हा मात्र हे सगळं झालेलं आहे आणि या सगळ्याला काजल जबाबदार आहे. म्हणून अनामिका हे घर सोडून गेलेले आहे, अशा पद्धतीने नैना कलाला सांगत असते. कलाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. तिला कळत नाही आहे की करू काय या सगळ्यावरती, कारण नैनाताईनं जे सांगितलेलं आहे ते भयानक आहे. मग कला रडायला लागते. जाताना नैना तिला अजून म्हणून जाते की अगं काळजी घे हां, आणि टेन्शन घेऊ नकोस, मला मन मोकळं करायचं होतं म्हणून मी सांगितलं, मला कळत नव्हतं ना, आणि मला का माहिती तुला ही गोष्ट माहीत नाही आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. इकडे काजलच्या फोनवरती आता कला फोन करत असते. तेव्हा मात्र संगीताला काजल म्हणते की तायडीचा फोन येतोय. संगीता म्हणते की उचलू नकोस, सांगितलं ना मी तुला, उचलू नकोस, असं संगीता तिला ओरडते. तेव्हा मात्र काजल म्हणते की हो. परत फोन येतो. शेवटी आता काजलला राहवत नाही आणि काजल फोन उचलते. काजलने आता फोन उचललेला असतो. इकडून कला म्हणते की गुंड्या काय झालंय, मला सांग सगळं आत्ताच्या आत्ता. तेव्हा काजल म्हणत असते, काही नाही तायडे, काही नाही झालं. तेव्हा मात्र इकडे काजलचं बोलणं सुरूच असतं. गुंड्या मला कळलं पाहिजे. काजल मात्र बोलतच नाही आहे. काजल शांतच राहते. काजल म्हणत असते की नाही काही नाही झालं. शेवटी इकडे कलाच्या गुंड्याच्या हातून फोन संगीता घेत असते. तोपर्यंत ती सांगत असते की हो तायडे, खूप मोठं घडलेलं आहे. तेव्हा कला म्हणते, मी जे विचारते ते खरं आहे का नाही तेवढं सांगायचं मला. तुला आणि सोहमला एकत्र पाहिलंय, तुम्ही एकांतात भेटला होता आपल्या घरी. तेव्हा काजल सांगायला सुरुवात करते की हो, मी आणि सोहम आम्ही दोघंही एकांतात भेटलो होतो आपल्या घरी आणि जे घडायला नको होतं ते सगळं आमच्या दोघांमध्ये घडलेलं आहे. असं कधीही वाटलं नव्हतं असं काहीतरी होईल, पण ते आमच्या दोघांमध्ये सगळं घडलेलं आहे. त्यामुळं त्यावेळेस कलाला धक्का बसतो. कला म्हणते, गुंड्या हे सगळं खरं आहे? तेव्हा ती सांगू लागते की हो, हे सगळं खरं आहे. आता मात्र कला हादरते. संगीताने तिच्या हातातनं फोन घेतलेला असतो आणि तिला म्हणत असते, तुला कळते का काय करतेस? तेव्हा कला म्हणत असते की आई, का लपवून ठेवलं तुम्ही, का सांगितलं नाही मला? तेव्हा संगीताला ती म्हणू लागते. तेव्हा संगीता म्हणते, अगं कले तुझी तब्येत ठीक नव्हती गं, कसं सांगणार होतो, कुठल्या तोंडाने सांगणार होतो? तेवढ्यात बाबा बोलायला सुरुवात करतात. बाबा म्हणत असतात की अगं कले तुझी तब्येत ठीक नव्हती गं, कसं सांगणार होतो सांग बरं तुला. मग कला म्हणते की म्हणून तर मला आता कळलंय ना, तुम्ही मला न भेटायला येण्याचं कारण, तुम्ही मला भेटायला का आलेला नाही आहे ही गोष्ट मला कळलेली आहे, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे काजल जेव्हा आता पुन्हा फोन हातातून घेते आणि काजल बोलायला सुरुवात करते. काजल सांगू लागते की हो,
हे सगळं घडलेलं आहे, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आमच्या दोघांमध्ये सगळं झालेलं आहे असं जेव्हा काजल सांगते, संगीताच्या पायाखालची जमीन सरकते आणि मग काजल फोन कट करते, संगीता फोन कट करते आणि त्याचवेळी संगीता जी मारायला सुरुवात करते, का आमच्या पोटी जन्माला आलीस तू, काय गरज होती अशा दिवस दाखवण्याची, आम्ही कसल्या पोरीला जन्माला घातलं. इकडं कला मात्र ओरडत असते, फोन कट झालेला नसतो आणि संगीता मात्र मारायला सुरुवात करत असते. संगीता म्हणत असते की आता तुला सोडत नसते. संगीताला खूप त्रास होऊ लागलेला असतो, तिला वाईट वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, कुठं तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाहीये. संगीता म्हणते की स्वतः शेण खाल्लं आणि स्वतःच्या तोंडाने कबूल पण केलेलं आहे हिनं, लाज कशी वाटत नाहीये हिला, अशा भाषेत संगीता बोलत असते. संगीता म्हणत असते की खूप झालं आतापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे. जी मारायला सुरुवात करते ना, कळायचंच बंद झालेलं असतं काजलला. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आलेला असतो आणि अद्वैत कलाला बोलत असतो. कलाला म्हणत असतो की खरे अगं तुला काय म्हणजे पाणी वगैरे देऊ का. कला म्हणते की का चांदेकर, का फसवलंस तू, खोटारडायस तू चांदेकर, तू बोलू नकोस माझ्याशी. अद्वैत म्हणतो अगं खरे काय झाले नक्की, तू असं का बोलतीयस. तेव्हा मात्र ती सांगायला सुरुवात करते की तू मला फसवलेस, तू माझ्याशी खोटं बोललाय चांदेकर, तू माझ्याशी खोटं बोललाय असं म्हणत कला अद्वैतवर आरोप करायला लागते. हे सगळं घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त नैनामुळं, कारण तिला अद्वैत आणि कला यांना तर वेगळं करायचंच आहे, पण कलाला संपवायचं आहे, यासाठी तिचा हा सगळा प्लॅन चाललेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं खरे ऐकून घे. तेव्हा कला म्हणते की गुंड्याच्या बाबतीत एवढं सगळं झालं, सोहमच्या आणि गुंड्याच्या, तू मला काहीच सांगितलं नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं खरे समजून घे जरा. तर इकडे कलाने संगीताला मात्र सांगितलंय की तिला ही गोष्ट नैनाने सांगितलेली आहे, परंतु अद्वैतला अजून माहीत नाही आहे की कलाला ही गोष्ट कुठून कळेल. अद्वैत म्हणतो तुला कोणी सांगितलं. तेव्हा कला म्हणते की ते महत्त्वाचं आहे का, नैनाताई आली होती. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैतला माहिती आहे की अशी माती खाणार म्हणजे नैनाच असणार आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर तू मला फसवायला नको होतं, तू माझी फसवणूक केलीस, तू माझ्याशी खोटं बोललाय. इकडे काजल म्हणत असते की अगं आई तू समजून घे ना गं मला. अगं कलाताईचा फोन आला, तायडीचा फोन आला आणि मला सुचलंच नाही गं, ती मला विचारत होती. त्या क्षणी संगीताने जी खानदेशी कानाखाली वाजवलेली असते ती काजल उलटी पालटी होऊन पडते. संगीताने विचारच केलेला नसतो, इतकी जोरात कानाखाली इकडे लगावलेली असते. संगीताचं डोकं भणभणायला सुरुवात झालेली असते. तिला कळत नसतं की नक्की काय करू ह्या पोरीला, म्हणून संगीता चिडलेली असते. जी मारायला सुरुवात करत असते ती मात्र इकडे काजलला कळायचं बंद झालेलं असतं. तेव्हाच कलाचे बाबासुद्धा तिथं असतात. ते म्हणत असतात की अगं संगे थांब, पण संगी मात्र ऐकायला तयार नसते. ती काजलला खूप मारत असते की तुला आता सोडणार नाही, कारण तू जे काय केलेलं आहे ना त्याच्यामुळं बट्टा लागलेला आहे, तुझ्या लक्षात नाही आलेलं. तू तुझ्या बहिणीला सांगितले, तुझ्यावर एवढा जीव लावते, तिला हे सगळं बोलले, तिची अवस्था काय आहे तुला माहिती आहे ना आत्ता. काय गरज होती तिला हे सगळं सांगायची, स्वतःच्या तोंडाने कबुली द्यायची की स्वतः शेण खाल्लंय म्हणून. काय गरज होती, तुला गप्प बस म्हणून सांगितलं होतं ना, आम्ही बोलत होतो ना तिच्याशी, मग तू का मध्ये बोलली. म्हणून संगीता तिला मारत असते. इकडे कला मात्र अद्वैतशी बोलायला तयार नाही आहे. तिला खूप राग आलेला आहे की अद्वैतनं माझ्यापासून ही गोष्ट का लपवली. अद्वैत म्हणत असतो की अगं खरे ऐकून तरी घे, जरा एकदा तरी ऐकून घे मला काय म्हणायचं आहे ते. पण खरे मात्र ऐकायला तयार नाही. खरे मात्र भयानक तापलेली आहे. ती म्हणत असते की बाद झालं चांदेकर, तू लपवलंस माझ्यापासून. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की खरे तुझी परिस्थिती नव्हती गं, खूप बिकट अवस्था होती तुझी, मग काय करणार होतं सांग बरं मी. अगं ऐकून घे जरा, असं म्हणत अद्वैत कलाला समजवत असतो. पण कला मात्र ऐकायला तयार नसते. अद्वैत म्हणतो की खरे अगं थांब, तुझ्या गोळ्या खायची वेळ झालेली आहे, असं म्हणत अद्वैत तिला गोळ्या देत असतो. परंतु कला मात्र म्हणत असते की नाही नको, मला नको आहेत गोळ्या वगैरे काही तुझं, असं कला त्याला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे अगं ऐकून घे एकदा, मला काय म्हणायचं ते तरी ऐकून घे. पण कला ऐकायलाच तयार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे तुझ्याकडूनच शिकलोय गं मी. राग आला की स्वतःला कसं कंट्रोल करायचं, डोळे बंद करायचे आणि 10 पासून 0 पर्यंत उलटी गिनती सुरू करायची आणि मग आपोआप राग निघून जातो. मग तू हे स्वतःसाठी का अप्लाय करत नाही आहे. तुला आठवते का, जी चूक मी केलेली आहे ती चूक तू नको ना करूस, कारण तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं, प्लीज असं नको करू, असं इकडे अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते म्हणजे. तेव्हा अद्वैत म्हणतो आठवते का तुला, ज्यावेळेस ही वेळ आली होती सोहमच्या लग्नाच्या वेळेस, तेव्हा तू मला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तुझ्या ऐकूनच घेतलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर हे सगळं घडत गेलं. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या थोड्या विचित्र पद्धतीनं झालेल्या होत्या. प्लीज आत्ता तू असं नको ना करू, मला समजून घे, परिस्थिती काय आहे ती समजून घे, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र
इकडे कला शांत होते. अद्वैत तिला म्हणत असतो की एक गोष्ट ऐकून घे, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आत्ता जे घडलेलं आहे ते खूप भयानक आहे. हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला हँडल कराव्या लागणार आहेत. थोडा शांतपणे विचार करूया ना, डोक्यात राग नको घालून घेऊ, असं म्हणत हे बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की काय झालंय, ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं कला बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत सांगत असतो की जे काय घडलेलं आहे ते मला माहिती आहे, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यासुद्धा मला माहिती आहेत. परंतु आत्ता तुला सांगणं तेवढं मला सोपं नाही वाटलं. खरं तू एकदा विचार कर ना, हीच जर वेळ माझ्यावर आली असती तर तू मला सांगितलं असतंस का गं हे सगळं. तेव्हा मात्र अद्वैतचं तोंडावर हात ठेवते आणि म्हणते की चांदेकर असं नको बोलूस, चांदेकर असं नको बोलूस, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैतला ती समजवत असते. अद्वैतला म्हणत असते की बरोबर आहे, पण चांदेकर असं व्हायला नको आहे, आणि असं बोलणं चालू आहे. तेव्हा कलाने अद्वैतचा हात हातात घेतलेला आहे. अद्वैतने खूप छान पद्धतीने तिची समजूत घातलेली आहे, आणि ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र अगदी छान पद्धतीने समोर आलेल्या असतात. आणि तेव्हा कला अद्वैतला माफ करते. कला अद्वैतला म्हणू लागते की खरंच चांदेकर, ही वेळ अशी कोणावरही यायला नको आहे, परंतु आपल्या घरामध्ये जे घडलेलं आहे ते आपल्यालाच सोडवावं लागणार आहे, हे कलाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि कला आणि अद्वैत दोघंही आता एकत्र आलेले असतात. दोघंही एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. कला आणि अद्वैत खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करत आहेत. कलासुद्धा खुश आहे आणि ती अद्वैतची चांगली समजूत घालत आहे. तेव्हा अद्वैतला ती म्हणते की चालेल चांदेकर, आपण सोडवूया, या सगळ्यातून आपण मार्ग काढूया, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत आहेत. कला अद्वैतच्या गालावरती हात ठेवते आणि त्याला समजून घेते की चांदेकर काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आता अद्वैतला सुद्धा बरं वाटतं. अद्वैत अक्षरशः कलाच्या पुढे हात जोडून असतो की हा दुरावा नको आहे, नात्यामध्ये अबोला नको आहे मला. आपलं नातं जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे, नात्यामध्ये कोणताही अबोला नको आहे आता, असं बोलणं चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे अद्वैत बोलत असतो, तिची समजूत घालत असतो. आणि कलाने आता सांगितलेलं असतं की नाही चांदेकर, आपल्या नात्यामध्ये कधीही अबोला येणार नाही. कारण अद्वैत म्हणत असतो की आधी जी चूक झालेली आहे ती चूक आत्ता व्हायला नको आहे, असं अद्वैतचं म्हणणं आहे. आणि अद्वैत त्या पद्धतीने तिची समजूतसुद्धा घालत असतो, तिला समजवत असतो की हे सगळं जे काय आहे ना ते अशा पद्धतीने व्हायला नको आहे. इकडे कला आणि अद्वैत यांची जी जोडी आहे ती जर एकत्र आली तर नक्कीच बँड वाजणार असतो, तो म्हणजे बाकी सगळ्यांचा. आणि कितीही मोठं संकट घरावरती आलं तरीही त्या संकटातून कुटुंबाला वाचवण्याची, बाहेर काढण्याची ताकद फक्त आणि फक्त कला आणि अद्वैतमध्ये आहे. एकदा का कला खंबीरपणे उभी राहिली की सगळं संकट दूर होणार आहे आणि सगळ्या गोष्टी निघून जाणार आहेत, हे बोलणं मात्र सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच छान असतात. कला आणि अद्वैत दोघंही आता एकत्र येऊ लागलेले आहेत. अद्वैतला कलाने माफ केलेला आहे, त्यांच्यातला गैरसमज मिटलेला आहे. आणि तेव्हा मात्र अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. अद्वैत कलाला म्हणतो की आणखी एक गोष्ट आहे, आबा आजारी होते, ही गोष्ट अद्वैत कलाला सांगत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो, आता आबांची तब्येत कशी आहे, मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता ठीक आहेत ते, पण त्यांनी ना कोणतं तरी टेन्शन घेतलेलं आहे म्हणून त्यांना बरं वाटत नाही आहे. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की काळजी करू नको, आपण बोलून घेऊया आबांशी, असंही कला अद्वैतला सांगत असते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत दोघंही बोलत आहेत. आता त्यांच्यातला जो नात्यातला दुरावा आहे तो मिटलेला आहे, त्यांच्यातली भांडणं मिटलेली आहेत. आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सुरू झालेले असतात. अद्वैत कलाला समजून घेत आहे, कलाला काय हवं नको ते पाहत आहे. इकडे आबा अद्वैत त्याचबरोबर रोहिणी आता पळसंद्याला आलेल्या आहेत, त्या गावी आलेल्या आहेत. पळसंद्याला त्या गुरुजींना भेटायला आलेल्या आहेत, ज्या गुरुजींनी चांदेकरांच्या घराची पत्रिका बनवून दिलेली आहे, त्या गुरुजींना भेटायला ते आलेले असतात. तेव्हा मात्र अद्वैत तिथं असतो आणि अद्वैत म्हणत असतो
की काय झालं नक्की. तेव्हा ते गुरुजी सांगायला सुरुवात करतात. आबासुद्धा बोलायला सुरुवात करतात की काही गोष्टी ज्या आहेत त्या मला तुला सांगायच्या आहेत अद्वैत. काही वर्षांपूर्वींची गोष्ट आहे. आपल्या घराला ना शाप लागलेला आहे. मग आबा सांगायला सुरुवात करतात की मूर्तीची पूजा होणार होती आणि मूर्तीची पूजा करत असतानाच तिथे एक मोठा अनर्थ झाला. चांदेकर घराकडूनच मूर्तीची पूजा घडणार होती आणि नेमकं मूर्तीला तडा गेला. गुरुजी खूपच भडकले. खूप वाईट होणार आहे. चांदेकरांना शाप लागलेला आहे. यापुढे चांदेकरांच्या घरातले कोणतेच संसार सुखाचे होणार नाहीत असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की तेव्हापासून एक भीती आहे आणि चांदेकरांच्या घरातले संसार नाती अजिबात नीट नाहीत असं आबा सांगत आहेत. अद्वैत ते सगळं ऐकत असतो. मंदिरात जे घडलेला प्रसंग आहे तो सगळा आबांनी सांगितलेला असतो आणि आबा मात्र म्हणत असतात की नाही, ह्या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. अद्वैत म्हणतो की नक्की अशी कोणती वाईट गोष्ट घडलेली होती म्हणून चांदेकरांवर ही वेळ आली, चांदेकरांना शाप मिळाला. अशी कोणती वाईट गोष्ट घडलेली होती. नक्की या सगळ्या गोष्टींचा संबंध कलाच्या काकांचा झालेला अपघात या सगळ्याशी तर नाही ना, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.